वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओपासून मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 यातले एक्झाम्पल स्टार्ट केले होते. तर पहिल्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 4 जे आहेत तर ते सॉल्व्ह केले होते. तर या पार्टमध्ये आपण 5 आणि पुढचे जे क्वेश्चन आहेत तर ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर क्वेश्चन नंबर 5 आहे आणि जर का तुम्हाला 1 to 4 चे बघायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता. ओके. तर फिफ्थ क्वेश्चन आहे एक्सपांड. तर एक्सपांड मध्ये आपल्याला दोन तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे याच्यात. तर त्यासाठी पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जर आपण इथे बघितलं तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये इथे मायनस आहे, त्यामुळे कुठला फॉर्म्युला यूज करणार मायनसचा, म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. आता याच्याशी जर कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 2a मायनस बी ची व्हॅल्यू 3b. तर ए ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे, ए ची व्हॅल्यू पुट केलेली आहे 2a. तर इथे ए स्क्वेअर जो आहे तर ए स्क्वेअरच्या ठिकाणी किती ठेवूया 2a मायनस 2 इंटू ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू 2a मल्टिप्लाय बी ची व्हॅल्यू 3b प्लस बी स्क्वेअर, म्हणजे बी च्या ठिकाणी किती ठेवणार 3b त्याचा स्क्वेअर. आता इथे जर 2 चा स्क्वेअर केला तर 2 2 जा 4 आणि ए चा स्क्वेअर करताना काय लिहायचं ए स्क्वेअर मायनस इथे पुढचं सगळं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4 4 आले. त्याच्यानंतर पुढे त्याच 4 ला या 3 ने मल्टिप्लाय करायचं, 4 3 जा 12 आले आणि मग हे ए आणि बी 12ab प्लस 3 चा जर स्क्वेअर केला 3 3 जा 9 आणि बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर, म्हणजे आपलं एक्सपान्शन काय आलं 4a स्क्वेअर मायनस 12ab प्लस 9b स्क्वेअर अँड दॅट इज रिक्वायर्ड. नाव सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा 10 प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके. तर हा जर आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला वापरणार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे किंवा आयडेंटिटी. तर हे पहिल्यांदा मेन्शन करा. आता याच्याशी जर कम्पेअर केलं तर इथे पहिल्यांदा 10 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू ठेवणार आपण 10 प्लस बी ची व्हॅल्यू किती ठेवणार वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर प्लस 2a, ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू वाय प्लस बी स्क्वेअर म्हणजे वाय चा स्क्वेअर. ओके. तर 10 चा स्क्वेअर केला आपण तर 10 मल्टिप्लाय 10 चा स्क्वेअर किती येणार 10 10 चा 100. परत इथे 2 मल्टिप्लाय 10 केलं तर इथे आधी प्लस आहे ते प्लस घेऊया, 2 10 जा 20 वाय प्लस वायचा स्क्वेअर, वायचा स्क्वेअर काय लिहायचा आहे तसं वाय स्क्वेअर असं लिहायचं. ओके. म्हणजे 100 प्लस 20y प्लस वाय स्क्वेअर. नाव थर्ड क्वेश्चन मध्ये काय आहे एक्झाम्पल तर पी अपॉन 3 प्लस प्लस साठी आहे फॉर्म्युला तर तो वापरायचा आपल्याला क्यू अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर प्लस साठी जो फॉर्म्युला आहे तो काय आहे तर तो आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस प्लस साठी असेल तर प्लस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. आता जर का तुम्ही याच्याशी कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू आपल्याला ठेवावी लागणार आहे पी अपॉन 3 ओके प्लस बी ची व्हॅल्यू म्हणजे क्यू अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ए स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू पी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू, कारण ए ची व्हॅल्यू किती ठेवली आपण पी अपॉन 3 मल्टिप्लाय बी ची व्हॅल्यू किती आहे क्यू अपॉन 4 प्लस बी स्क्वेअर. हा लास्ट ही ए ची व्हॅल्यू ठेवली ही बी ची व्हॅल्यू, आता बी चा स्क्वेअर आहे म्हणजे क्यू अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथनं पुढच्या स्टेप जरा लक्ष द्या कारण हे फ्रॅक्शन मध्ये पी चा जर स्क्वेअर केला तर किती येणार आहे पी स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर केला तर 3 3 जा 9 प्लस इथे हा 2 न्यूमरेटर मध्ये आणि हा कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि ही एक पूर्ण टर्म आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो 2 1 जा 2 अँड 2 2 जा 4. ओके. तर 1 मल्टिप्लाय पी म्हणजे पीच आहे ना. ओके. 1 मल्टिप्लाय पी आणि हा क्यू, पी मल्टिप्लाय क्यू म्हणजे पी क्यू आणि आता हे 4 कॅन्सल होऊन किती राहिले 2 3 2 जा 6
इकडे हा क्यू आहे, क्यूचा सॉरी जस्ट इथे हे प्लस साइन आहे, इथलं प्लस साइन. क्यूचा जर स्क्वेअर केला आपण तर क्यूचा स्क्वेअर काय येणार क्यू स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर केला 4 कारण ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे दोघांचा स्क्वेअर करायचा 4चा स्क्वेअर किती येणार 16 म्हणजे आपला आन्सर काय झालं पी स्क्वेअर अपॉन 9 प्लस पी क्यू अपॉन 6 क्यू स्क्वेअर अपॉन 16. ओके दॅट इज रिक्वायर्ड. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं वाय मायनस 3 अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे मायनस आहे म्हटल्यावर आपण कुणाचा फॉर्म्युला यूज करणार जो मायनस साठी फॉर्म्युला आहे म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. आता या एक्झाम्पलशी जर तुम्ही कम्पेअर केलं तर इथे ए ची व्हॅल्यू ठेवणार आपण वाय मायनस बी ची व्हॅल्यू ठेवणार 3 अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू ठेवायची वाय त्याचा स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू वाय आणि बी ची व्हॅल्यू 3 अपॉन वाय प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथे बी ची व्हॅल्यू ठेवणार आपण 3 अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके तर हे केल्यानंतर इथे वायचा स्क्वेअर होणार वाय स्क्वेअर मायनस एक वाय इथे जर आपण बघितलं एक आहे न्युमरेटर मध्ये एक आहे डिनॉमिनेटर मध्ये तर ते एकमेकाला काय होतील कॅन्सल आणि आता हे दोन नंबर राहील 2 3 चा 6 प्लस 3 चा स्क्वेअर केला 3 3 चा 9 आणि खाली वायचा सुद्धा स्क्वेअर करायचा वाय मल्टिप्लाय वाय स्क्वेअर दोघांचाही स्क्वेअर करायचा कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ओके म्हणजे आन्सर काय आपलं आलं आपलं वाय स्क्वेअर मायनस 6 प्लस 9 अपॉन वाय स्क्वेअर हे आहे असंच ठेवत हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नाव क्वेश्चन नंबर 6 यूज फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. काय करायचं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा मल्टिप्लिकेशनसाठी. आता इथे कुठला फॉर्म्युला यूज करायचा ह्या सगळ्या एक्झाम्पलसाठी इथे जर कम्पेअर केलं तुम्ही तर इथे पहिल्यांदा मायनस आहे इथे प्लस आहे तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये समजा ए मायनस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तेच दोन नंबर असतील ए प्लस बी तर तो काय आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि हा आपला आयडेंटिटी आहे किंवा फॉर्म्युला आहे. ओके तर याच्याशी जर कम्पेअर केलं आपण तर एक्सची व्हॅल्यू किती ठेवणार आपण सॉरी एची व्हॅल्यू एक्स ठेवणार इथे एच्या ठिकाणी एक्स आणि बीच्या ठिकाणी 5 म्हणजे एक्स मायनस 5 परत इथे एक्स प्लस बी ची व्हॅल्यू 5. ओके तर त्याचा आन्सर काय येतं ए स्क्वेअर इथे दिसतंय आपल्याला ए स्क्वेअर म्हणजे ए ब्रॅकेट स्क्वेअर ए ची व्हॅल्यू किती आहे एच्या ठिकाणी काय ठेवणार आहे आपण एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे 5 त्याचा स्क्वेअर. ते केल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स मल्टिप्लाय एक्स काय येणार एक्स स्क्वेअर तसं 5 मल्टिप्लाय 5 5 जा 25 म्हणजे आपला आन्सर काय आलं एक्स स्क्वेअर मायनस 25 अँड दॅट इज रिक्वायर्ड. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर आता सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 2a मायनस 13 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 13 आहे. इथे सुद्धा कुठला फॉर्म्युला वापरणार आपण इथे वापरणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये जर ए मायनस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल तर त्याचा आन्सर काय येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके तसं तर इथे एच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे 2a ए ची व्हॅल्यू ठेवायची 2a मायनस बीच्या ठिकाणी हा नंबर आहे 30 तसं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 30 ए प्लस बी साठी. तर इथे इकडे काय आहे ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर म्हटलं तर इथे ए ची व्हॅल्यू काय ठेवली आपण 2a त्याचा स्क्वेअर मायनस बी ची व्हॅल्यू ठेवली 13. ओके 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती येणार 2 2 जा 4 ए साठी काय लिहायचं ए स्क्वेअर मायनस 13 स्क्वेअर म्हणजे 13 मल्टिप्लाय 13 किती येणार 13 मल्टिप्लाय 13 169. ओके सो आन्सर काय आलं आपलं 4a स्क्वेअर मायनस 169 4a स्क्वेअर मायनस 169. तर हे आपलं याचा म्हणजे मल्टिप्लाय करून आपला आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल नाव थर्ड एक्झाम्पल काय आहे 4z मायनस 5y पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 4z प्लस 5y. तर याच्यासाठी या एक्झाम्पलसाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जर ए प्लस बी असेल तर त्याचा आन्सर काय येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके आता इथे ए ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 4z मायनस बी ची व्हॅल्यू 5y
तसंच इथे 4z फक्त आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस 5y इज इक्वल टू ए स्क्वेअर. एचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येणार? 4z त्याचा स्क्वेअर येणार. ओके, जस्ट अ मिनिट. 4z त्याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. बी स्क्वेअर म्हणजे 5y त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे 4चा स्क्वेअर, 4 जा 16 आणि झेड साठी काय लिहायचं? झेडचा स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 5 जा 25. वाय साठी काय लिहायचं? वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणजे आपला आन्सर काय आला? 16 झेड स्क्वेअर मायनस 25 वाय स्क्वेअर अँड दॅट इज रिक्वायर्ड. तर आता त्याच्यातलं लास्ट एक्झाम्पल आहे ते बघूया. 2t-5. ओके, 2t-5 आहे आणि त्याच्यानंतर दुसरा आहे जस्ट अ मिनिट 2t+5. तर हे दोन ब्रॅकेट आपल्याला मल्टिप्लाय करायचे. तर हे मल्टिप्लाय करत असताना आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? तर फॉर्म्युला वापरताना हा वापरूया. समजा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे ए, आता इथे मायनस आहे तर मायनस लिहूया, ए मायनस बी. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जर ए प्लस बी असेल तर त्याचा आन्सर काय येतो? नेहमी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवूया. एच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करूया? एची व्हॅल्यू 2t, कारण ती इथे आपल्याला दिसते. पहिलं 2t आणि मग 5 आणि मायनस बी ची व्हॅल्यू 5. तसं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2t एची व्हॅल्यू प्लस बी ची व्हॅल्यू 5. तेच आता इकडं राईट हँड साईडला पण करायचं. ए स्क्वेअर म्हणजे एची व्हॅल्यू किती ठेवली आपण? 2t. तर 2tचा काय करायचा? स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. इथे बी स्क्वेअर आहे, बी ची व्हॅल्यू आहे 5. तर 5चा स्क्वेअर करायचा म्हणजे आन्सर किती येणार आपलं? 2t स्क्वेअर. तर पहिला 2चा स्क्वेअर करायचा. 2 चा किती येणार? 4 आणि टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. ओके, मायनस 5चा स्क्वेअर किती येणार? 5 जा 25. म्हणजे आन्सर काय आलं आपलं? 4t मायनस 25. दॅट इज रिक्वायर्ड. इथे आपले हे जे क्वेश्चन आहेत ते झालेले आहेत.